नंदुरबार ते शहादा दरम्यान गोमाई नदीवर असलेल्या पुलाची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते आहे। पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचे अंदाज येत नसल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडतात। मात्र प्रशासनाने याकडे लक्ष घालून तात्काळ पुलाची डागडुजी करण्याची मागणी केली जाते। धाराशिव जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण यंदा सलग तिसऱ्यांदा तुडुंब भरल्याचं पाहायला मिळत आहे। ऑगस्ट महिन्यातच धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। तब्बल 18,223 हेक्टर शेतीला पाणी पुरवठ्याची हमी मिळाली। लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नदीकाठच्या शेतात पाणी शिरलंय तर ब्रह्मवाडी शिवारामध्ये पाणी शिरल्याचं पाहून एक वृद्ध शेतकरी आक्रोश करताना दिसतोय। शेतकरी उतवत झाले कसं करू बघा हे आजची येता बघा हे तर 2 एकर शेत गेलं पाण्याखाली काय करायचं म्हणलं काय करेल। तर यवतमाळ जिल्ह्यात 3 दिवस पावसाने थैमान घातलंय। दारवा, दिग्रस, महागाव या तालुक्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलाय। तब्बल 221 गावे बाधित झाली आहेत। 41,563 हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। नाशिकच्या नंदिनी नदी परिसरामध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यात। जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोटक म्हणून वापर केला जातो। नदीच्या किनारी पोत्यांमध्ये हे स्फोटक आढळल्याने हे कशासाठी या ठिकाणी फेकलं गेलंय याचा तपास पोलीस करतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।